नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी 24 तारखेला येत्या रविवारी आपला होळीचा सण आहे आणि त्या दिवशी आपण काय काय करायचं आहे जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी येईल, आपले कष्ट दूर होतील। तर त्यासाठी आपण गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पानं, नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आपण ज्या ठिकाणी आपली होळी पेटणार आहे त्या ठिकाणी जायचं आहे। सर्वात आधी आपण 11 प्रदक्षिणा मारायच्या, नंतर त्या अग्नीमध्ये नारळ तूप वाहायचे आहे, त्यानंतर 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने व्हायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून प्रार्थना करायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, आपले कष्ट दूर होणार आहे। तर तुम्ही नक्की हे करा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येणार आहे। सगळं श्रद्धेने करा, याचा अनुभव नक्की तुम्हाला येईल। आणि अजून काय काय उपाय करायचे आहे जेणेकरून घरात सुख समृद्धी, आपला पैसा घरात टिकून राहील, त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता। या चॅनलच्या लोगो खाली छोटा त्रिकोण दिसत आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही क्लिक केला तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तर नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।